संघर्षाने जपला बाळ जगेंचा वसा. कुंजल प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांचा सन्मान. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरणपर्व या हेतूने कालचा 6 जानेवारी हा दिवस पत्रकारिता दिन म्हणून संघर्ष पत्रकार संघ, कुंजल प्रतिष्ठान आणि माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं शहापुरात पत्रकारांसाठी समर्पित करण्यात आला. शहापुरातील आगरी समाज सभागृहात योगेश हजारे यांच्या संघर्ष पत्रकार संघाने आयोजित केलेल्या समारंभात उत्कृष्ट यूट्यूब चॅनल म्हणून विचारवादळ, उत्कृष्ट दैनिक म्हणून दैनिक अग्रलेख तर उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार सचिन राऊत यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 5,000चा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या निमित्ताने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्हिडिओद्वारे तर आमदार दौलत दरोडा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. विचारवादळचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार काशीनाथ तिवरे यांनी पत्रकारितेच्या वास्तवावर भाष्य करत पत्रकारांच्या सामर्थ्याचं वर्णन केलं. तर लोकहित न्यूज चॅनलचे संपादक महेश कुमार धानके यांनी सध्याच्या पत्रकारितेवर खडे बोल सुनावले. या प्रसंगी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख कुलदीप धानके, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शेतकरी मंचचे नंदकुमार मोगरे, शहापूरचे जुने पत्रकार सोमनाथ काबाडी, आगरी समाज सभागृहाचे संचालक बाळासाहेब खारी, ज्येष्ठ पत्रकार अनिल शेटे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. किन्हवली जवळील कुंजल फार्म हाऊस येथे कुंजल प्रतिष्ठान आणि माय मराठी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या सोहळ्यात तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर गोपाळ वेखंडे संपादित खेळ कुणाला दैवाचा कळला या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, निवृत्त आदर्श शिक्षक विठ्ठल गगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड, डॉक्टर प्रकाश भांगरत, रवींद्र यशवंतराव, विनायक सापळे, महेश यशवंतराव, भिवाजी वेखंडे, सुधीर घागस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामकांत पतंगराव तर निवेदन रिकी खाडे आणि विनोद फळडे यांनी केलं.